सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज पत्रकार परिषद होणार नाहीये। काही वेळात सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून बदल करण्यात आला। आधी पत्रकार परिषद होणार होती, मात्र त्यानंतर पत्रकार परिषद नसल्याचा मेसेज देण्यात आला। दरम्यान आज सकाळी 8 वाजता म्हणजे थोड्या वेळात बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद नेमका काय होता हे सगळ्यांना ऐकवलं जाईल। सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आज त्यांची पत्रकार परिषद होणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आधी पत्रकार परिषदेची घोषणा करण्यात आली, मात्र काही वेळातच या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला। दरम्यान महत्त्वाची बाब, आज सकाळी 8 वाजता बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद नेमका काय होता हे सगळ्यांना ऐकवलं जाईल। बारामतीमधून आपले प्रतिनिधी मोहसिन शेख हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन, पत्रकार परिषद ही मागे घेण्यात आलेली आहे, आज ती होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय, त्यामागचं कारण काय आणि 8 वाजता अजितदादा पवार यांचा संवाद हा सगळ्यांना ऐकवला जाणार आहे, त्या संदर्भातली काय अपडेट आहे? नक्कीच आज बारामतीमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर रात्री एक मेसेज सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आला होता, ज्यात असं सांगण्यात आलं होतं की सुनेत्रा पवार यांची सकाळी पत्रकार परिषद होणार आहे। मात्र काही वेळाने तात्काळ दुसरा मेसेज देण्यात आला की पत्रकार परिषद होणार नाही आहे, मात्र त्या जागी बारामतीतलं राष्ट्रवादीचं जे बारामतीतलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी अजित पवारांशी शेवटचा फोनद्वारे जो संवाद झाला होता तो ऐकवण्यात येणार आहे। एकीकडे ती देखील तयारी सुरू आहे। असं सगळं सुरू असताना शरद पवार देखील गोविंद बाग जे त्यांचं बारामतीमधलं निवासस्थानी आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे रात्रीच, त्यामुळे आज ते देखील पत्रकारांशी बोलण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकंदरीत सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषदची माहिती देण्यात आली, नंतर ती मागे घेण्यात आली। अजित पवारांचा शेवटचा कॉल जो झाला तो ऐकवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आणि असं असताना आता शरद पवार देखील बारामतीमध्ये आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बारामतीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। दिवसभरात नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच अजित पवारांनी विमानात बसण्यापूर्वी शेवटचा कॉल कुणाला केला होता, तो नेमका काय संवाद त्यांच्यामध्ये झाला होता हे देखील 8 वाजता समोर येणार आहे। त्यामुळे एकंदरीत बारामतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित, सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आणि शरद पवारांशी संबंधित बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे। नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।